दादर स्मशानभूमी भागातील हिंदू धर्मशाळेचं बीएमसीनं पाडकाम केल्यानंतर स्थानिकांची विशाखा राऊत यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे। सदा सरवणकरांच्या आमदार निधीतून बांधण्यात आलेली धर्मशाळा पाडण्यात आल्यानंतर नागरिकांची गैरसोय होते असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलाय। आमदार सदा सरवणकर यांनी ही जी धर्मशाळा आहे हिंदू धर्मीयांच्या कार्यासाठी दिवस कार्य इथे होतात ती जागा अपुरी पडत होती म्हणून यावर एक मजला वाढवला आणि हिंदूंची संख्या आता जास्त वाढलेलीच आहे आणि मी इथला स्थानिक रहिवासी आहे म्हणून सांगतो की फार चुकीचं काम इथे तेव्हाच्या स्थानिक नगरसेविका होत्या त्यांनी ते बांधकाम पाडून टाकलं आणि तुम्ही एका बाजूला बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि एका बाजूला बाळासाहेबांचे विचार फेकून द्यायचे। हिंदू धर्माच्या कार्यासाठी ही धर्मशाळा बांधली होती दिवस कार्यासाठी। स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत इथे होत्या आणि इथे वॉर्ड ऑफिसर किरण दिगावकर म्हणून होते। त्यांनी काय त्यांच्या दोघांच्या संगतमताने त्यांना काय खटकलं माहीत नाही पण ती वास्तू बांधलेली तोडायला लावली बीएमसीला सांगून। म्हणजे ते दिगावकर बीएमसीचेच होते वॉर्ड ऑफिसर। त्यामुळे आता तुम्ही सकाळी सकाळी 7 वाजल्यापासून इथे बघा जो 10-12 जो होतो इथे लोक अक्षरशः रस्त्यावर बसलेले असतात। एवढी चांगली वास्तू तयार होत होती पण ती त्यांनी होऊन दिली नाही आणि आज पूर्ण मुंबईतले लोक इथे 10-12 करायला येतात आणि त्यांची अवस्था एवढं बेकार आहे की हे रस्त्यावर बसून करायला लागते। यासोबतच इतरही काही